हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 21. अमी हि त्वां सुरसंगा विशन्ति केचिद् भीता प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्तीत्युक्त्वा महर्षि सिद्धसंगास् स्तुवन्ते त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. श्लोक क्रमांक 22. रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च गन्धर्वयक्षासुरसिद्धसंगा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. हे देवदेवतांचे समूह आपल्यामध्ये प्रविष्ट होत आहेत. त्यातील कित्येक भयभीत होऊन हात जोडून आपले गुणगान नामसंकीर्तन करत आहेत. कल्याण असो मंगल असो असे मुखाने म्हणत महर्षींचे आणि सिद्धांचे समुदाय उत्तम अशी स्तोत्रे गाऊन आपली स्तुती करत आहेत. हे रुद्र, आदित्य, वसु तसेच साध्यगण, विश्वेदेव, अश्विनी कुमार, मरुदगण, पितृगण तसेच गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध हे सर्व स्तिमित होऊन आपल्याला पाहत आहेत. येथे सर्वप्रथम मागील श्लोक 20 मध्ये अर्जुन जे काही म्हणाला आहे ते पुन्हा पाहूया. तेथे अर्जुन म्हणाला होता की स्वर्ग आणि पृथ्वी यामधील ह्या अंतराळातील सर्वच्या सर्व दिशा आपण एकट्यानेच व्यापलेल्या आहेत. येथे अर्जुनाने पाताळाचा उल्लेख केलेला नाही. तेव्हा हे दिव्य विश्वरूप पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत प्रकाशत चमकत आहे. या दोन लोकातील देव आणि ऋषी हेही ते विश्वरूप पाहत आहेत. यात असुरांचाही उल्लेख आहे, परंतु तो पाताळातील असुरांचा उल्लेख नाही. तर ज्या असुरांनी जे काही थोडे बहुत पुण्य केले असेल त्याचे सौख्य भोग घ्यायला जे स्वर्गात आले आहेत त्यांचा तो उल्लेख आहे. अशा प्रकारे श्लोकार्थामध्ये दिल्याप्रमाणे स्वर्ग आणि मृत्यूलोक यातील जे लोक हे विश्वदर्शन घेत आहेत किंवा घेऊ शकत आहेत त्यांचा उल्लेख अर्जुनाने येथे या 2 श्लोकात केला आहे. अर्जुन पुढे म्हणत आहे की भगवंत श्रींचे हे दिव्य विश्वरूप दर्शन पाहणाऱ्यांना सहन होत नाही. ते भीतीने कापत आहेत. त्या भीतीमुळे ते स्वाभाविकच हात जोडून भगवंत श्रींची स्तुती करत आहेत, स्तोत्रे गात आहेत, त्यांचे गुणगान गात आहेत आणि सर्व काही मंगल असो कल्याण असो असे म्हणत आहेत. काहींना तर हेही करायचे भान राहिलेले नाही. ते दिग्मूढ झाले आहेत. ते स्तिमित होऊन नुसतेच पाहत आहेत. ही अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. जेव्हा असे काही घडते की ते घडू नये आणि ते घडू नये असे करणे आपल्या आवाक्याच्या बाहेर असते, अशा वेळी आपण केवळ वासून पाहत बसतो. परमात्म्याचा धावा करतो. कल्याण असो अशी सदिच्छा व्यक्त करतो. कारण यापरी ते आपण अन्य काहीही करू शकत नाही. यातून ते होणारे थांबते असे नव्हे, परंतु ते सहन करण्याची स्वशक्ती आपली आपल्यातच जागृत होते. अशाही परिस्थितीत आपणही काहीतरी उपाययोजना करत आहोत असे मानसिक समाधान मिळते. हे असे समाधान त्यावेळी फार महत्त्वाचे असते, कारण तेच त्यावेळी किंचित का होईना पण धीर देते. हरिओम.